राज्यातील 29 महानगरपालिकांची निवडणूक नुकतीच पार पडलेली आहे। या सगळ्या निवडणुकीच्या नंतर आता आपल्याला पाहायला मिळतंय की जवळपास 26 महानगरपालिकांमध्ये भाजपनं एकहाती सत्ता आणलेली पाहायला मिळते। मी आता वाडेश्वर कट्ट्यावरती उभी आहे आणि वाडेश्वर कट्टा म्हटलं की पुण्यामधल्या विविध क्षेत्रांमधल्या विश्लेषकांचा, समीक्षकांचा आणि तज्ज्ञांचा हा सगळा कट्टा असतो। आपण बघतो आत्ताही या ठिकाणी विविध राजकीय नेते असतील किंवा ज्येष्ठ पत्रकार असतील, राजकीय समीक्षक असतील, अशा सगळ्यांकडूनच वाडेश्वर कट्ट्यावरती त्यांच्या जे काही चर्चा आहेत त्या आता सुरू असलेल्या पाहायला मिळतात। आणि अर्थात या चर्चेच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचा विषय इथे डिस्कस केला जातोय तो म्हणजे पुणे आणि मुंबई ही दोन्ही शहरं भाजपनं राखून दाखवली। भाजपने जो काही कॉन्फिडन्स आधी दाखवलेला होता, जे टार्गेट सांगितलेलं होतं, मिशन 120 सांगितलेलं होतं, त्या मिशनपर्यंत भाजप कसं पोहोचलं, त्यामागच्या नेमक्या स्ट्रॅटेजीज सगळ्या काय होत्या आणि त्याचबरोबर आता जेव्हा इतकं मोठं बहुमत भाजपला मिळालेलं आहे त्यानंतर सुद्धा महापौर कुणाचं होणार हा सगळा जो प्रश्न आहे तो अजूनही तसाच खोळंबलेला पाहायला मिळतोय। अर्थात या सगळ्याविषयी आपण या सगळ्या ज्येष्ठांशी आणि मान्यवरांशी चर्चा करणार आहोत की त्यांना या सगळ्यावरती नेमकं काय वाटतंय। अर्थात आपल्याबरोबर आपण बघतोय की अनेक पक्षातील विविध नेते आहेत, सगळ्यांशी बोलूयात। सगळ्यात पहिल्यांदा मला वाटतं आपण अंकुश अण्णांशी बोलूयात। अण्णा, काय सांगाल, भाजपने इतकं मोठं यश मिळवलं, काय वाटतं, काय नेमकी कारणं वाटतात? आम्ही या ठिकाणी फार विश्लेषण करण्यासाठी जमलेलो नाही। निवडणुकीचा शीण सगळा घालवायचा, ही सगळी पत्रकार मंडळी यावर रात्र काम करत होते, आम्ही सुद्धा पक्षाच्या कामामध्ये गुंतलेलो होतो। एक निवांत सकाळ आम्ही घालवायची म्हणून आम्ही वाडेश्वर कट्ट्यावरती आलोय। निवडणुकीमध्ये काय झालं, आमच्या पक्षाचं काय झालं, भाजप कशी सत्ता मिळाली हे आम्ही सांगण्यापेक्षा आता लोकांना देखील माहिती आहे। त्याच्यावरती जो तो पक्ष आपापलं त्या ठिकाणी विश्लेषण करेल, आत्मपरीक्षण करेल आणि त्यांची पुढची रणनीती ठरवतील। आता निवडणूक झाली आहे, असं झालं असतं तर तसं झालं असतं ह्या म्हणण्याला काही अर्थ नाही। भारतीय जनता पक्षाने विजय मिळवलाय, त्यांना मनापासून शुभेच्छा। या सगळ्याबरोबरच आता असं देखील पाहायला मिळतं की महापौर कुणाचा होणार वगैरे या सगळ्यावरती प्रचंड चर्चा आहेत किंवा भाजपचाच महापौर होणार असेल तर महापौर कोण होणार, अशा सुद्धा चर्चा रंगलेल्या पाहायला मिळतात। सर, तुम्ही इतके वर्ष राजकारणामध्ये आहात, काय वाटतं, महापौर पद हे काही वर्षांपूर्वी जर बघितलं तर केवळ एक शोभेचं पद म्हणून पाहिलं जायचं या पदाकडे, पण आता महापौर पदाला इतकं मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त होण्यामागची कारणं काय वाटतं? ते पूर्वी महापौर पद मुळामध्ये 1 वर्षासाठी होतं। आपण म्हणता ते बरोबर आहे की केवळ शोभेचं होतं, पण आता बदलत्या काळामध्ये महापौरांना देखील खूप आर्थिक अधिकार आलेले आहेत। महापौर फंडामध्ये जवळपास 10-20 कोटी रुपयाची तरतूद दरवर्षी करण्यात येते, जेणेकरून महापौर आपल्या प्रभागामध्ये त्याच्यातून विकासाची कामं करू शकतात। म्हणून महापौर पदाला देखील महत्त्व आलेलं आहे। फक्त आता 5 वर्षाच्या ऐवजी 2.5 वर्षाच्या ऐवजी ते दरवर्षी असावं असा एक मतप्रवाह चालू आहे, चर्चेमध्ये आहे। तसं झालं तर भारतीय जनता पक्षामधल्या 5 नगरसेवकांना महापौर होण्याची संधी मिळेल अशी आज शक्यता आहे। उद्या काय होईल कोणी सांगता येणार। अर्थातच आपण बघतोय की महापौर पदाला इतकं मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त झालं, त्यामागची कारणं सुद्धा खूप आहेत। आणखी काही तज्ज्ञ आहेत आपल्याबरोबर, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत। खरं तर मुंबईचं सुद्धा आता सध्या समीकरण जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचं पाहायला मिळत आहे। हॉटेल पॉलिटिक्स आपण पाहिलेलं आहे। मुंबईमध्ये अनेक नगरसेवकांना हॉटेलमध्ये थांबवून ठेवलेलं होतं। या सगळ्या विषयी सुद्धा आपण बोलणार आहोत। माझ्याबरोबर अद्वैत सर आहेत। सरांचा मुंबईवरचा अभ्यास विशेष आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। सर, काय सांगाल, एकंदरीतच आत्ताचं सगळंच मुंबईमध्ये सुरू असलेलं पॉलिटिक्स, हॉटेल पॉलिटिक्स आणि त्या सगळ्यामुळे आता कुठेतरी नगरसेवक नेमका महापौर नेमके कोणाचे होणार हा जो काही प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर आता तरी सुटेल कोण असं वाटतंय? सुटेल, कारण आता 22 तारखेला महापौर पद कुणासाठी आरक्षित वगैरे ती सोडत आहे आणि त्याच्यामुळं मध्ये मीडियाला पण थोडंसं लागतं एकदम गॅप, त्यामुळं ते खाद्य पुरवण्याचं काम शिंदेंनी केलं। मुंबईबद्दल बोलायचं तर मुंबईमध्ये साधारणतः भाजपला हा अंदाज होता की एकनाथ शिंदेंना बरोबर घेतल्याशिवाय आपण ठाकरेंना हटवू शकत नाही, त्यामुळं एकनाथ शिंदे हे की फॅक्टर ठरणार हे माहीत होतं। आणि पण या नादामध्ये मुंबई ही काढून घेतली आणि त्यांना फक्त एक ठाणे किंवा कल्याण डोंबिवली, एका वाक्यात सांगायचं तर ठाणे आणि कल्याण डोंबिवलीचा आवळा देऊन भाजपने मुंबई आणि MMRचा कोहळा काढून घेतला। त्यामुळे शिंदेची अडचण जी झाली ती MMRमध्ये, कारण शिंदे हे नगर विकास मंत्री आहेत आणि सगळी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जी आहे ते MMRमध्ये होणार आहे। बघा तुम्ही, म्हणजे नवी मुंबईचं विमानतळ असेल, वाढवण बंदर असेल, तिकडे जी बुलेट ट्रेन जाणार आहे
सगळी जी आहे तिथं आता वाद पेटणार आहे. त्यामुळे तिथं एक ठाणे आणि कल्याण डोंबिवली सोडलं तर जवळपास सगळ्या महापालिका या शिंदेच्याकडनं भाजपने काढून घेतल्यात. उल्हासनगरचा आता बघू युती होती की नाही. त्यामुळं खरा सामना जो होता तो शिंदे विरुद्ध फडणवीस असाच होता, म्हणजे मुंबई सोडून. आणि ठाकरेंना बाजूला करणं, अमित शहा तेच म्हटले की एकदा यांना बाजूला करूयात, आणि ते आता साध्य केलं एक प्रकार. पुण्यामध्ये काय झालं होतं की पुणे आणि पिंपरी चिंचवडची निवडणूक ही प्रचंड एकतर्फी होती, आपल्याला माहिती आहे की, पण ते अजित पवारांनी रंगतदार बनवली. आणि एक तर वेळ अशी आली होती की म्हणजे सगळे म्हणत होते की पिंपरी चिंचवड अजित पवार बाजी मारतील आणि पुण्यामध्ये अजित पवारांशिवाय भाजपला मिळणार नाही. पण तसं झालं नाही. तसं मला दोन कारणं दिसतात. एक तर अजित पवार हे महायुतीतनं बाहेर पडून लढले असते तर लोकांना ती कन्व्हिन्सिंग झालं असते, कारण ते परत महायुतीत जाणारच होते. त्यामुळे अजित पवारांना मत म्हणजे भाजपला मत, मग काय भाजपला डायरेक्ट मत देऊ नये, असं एक होतं. आणि दुसरं असं झालं की अजित पवारांनी एकीकडे ते गुंडगिरीबद्दल बोलत होते भाजपच्या लांडग्यांच्या वगैरे, आणि ते स्वतःच त्यांनी तुरुंगातनं लढणारे दोन उमेदवार. आता पुणेकर एवढे दुधखोळे नाही. मला असं वाटतं की त्यामुळं अजित पवारांना ते यश मिळालं नाही. आणि भाजपने प्रभाग रचना अनुकूल करून घेतली, सत्ताधारी असल्यामुळे 4चा प्रभाग होता, सगळे उमेदवार चिन्हावरती लढवले. त्यामुळं मोठा पक्ष, तगडं पॅनल, त्यांना फायदा होतोच. मेट्रो पण झाली होती, त्यामुळे डबल इंजिन, ट्रिपल इंजिन. त्यामुळे भाजपला जे यश मिळालं ते काय आश्चर्यकारक नाही आहे, कारण लेवल प्लेइंग फील्डच हे नव्हती. आणि दुसरीकडे आपण बघितलं की शरद पवारांचा कुठेही दिसला नाही, आणि मग ते तुतारी आणि हे ते एकमेकांविरोधात लढले. पुण्यात तर उद्धव ठाकरे आणि हे राज ठाकरे फिरकले पण नाही. खरं तर त्यांचा बालेकिल्ला आहे, बाळासाहेब ठाकरेंची जन्मभूमी आहे. मनसे पण राज ठाकरे शेवटच्या दिवशी आले, पण थोडी मेहनत घेतली असती. आपण बघितलं कल्याण डोंबिवलीला काही न करता दोघांचे 5-10 नगरसेवक निवडून आले. त्यामुळं एकतर्फी सामना होता, तो भाजपने जिंकला. आणि आता भाजपला महापौर वगैरे मला वाटत नाही की फार काय अडचणी आहे. मुंबईमध्ये मात्र इंटरेस्टिंग आहे की महापौर, कारण तिथं जे आरक्षण पडणार आहे ते कुणाचं पडणार आहे काय. पण मला असं वाटतं की भाजपचेच महापौर होते. हे जे इमोशनल चाललेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचं शताब्दी वर्ष आहे, 100व्या वर्षी शिवसेनेचा महापौर वगैरे, हे इमोशनल आहे. हे पण तसं काही होईल असं वाटत नाही. भाजप आता ही संधी सोडणार नाही. आणि 25 वर्ष भाजप जेव्हा सत्तेमध्ये होतं तेव्हा त्यांनी काहीच पदं घेतली नव्हती. त्यामुळे ते पण आता महापौर, स्थायी समिती वगैरे अशी पदं काही देणार नाहीत शिंदेंना. त्यामुळे शिंदेंना उपमहापौर, शिक्षण समिती, सुधार समिती वगैरे ह्याच्यावरतीच समाधान मानणार आहे. आता तिसरा अंक सुरू होईल झेडपीचा, तो आपण बघूयात. आता मजा ती आहे आता, कारण झेडपीमध्ये आता कशा पद्धतीनं या 2 नगरपालिका आणि महापालिका झाल्यानंतर या तिघांमध्ये सामना रंगतो, तो मला वाटतं धन्यवाद सर. सरांचं विश्लेषण म्हणजे अगदी त्यांचा आत्तापर्यंतचा अभ्यास त्यांचा या सगळ्यामधून समोर येतो. आपल्याबरोबर उज्ज्वल केसकर सर सुद्धा. सर काय सांगाल, एकंदरीतच आत्ता भाजपनं इतकं मोठं एक मिशन डोळ्यासमोर ठेवणं आणि ते मिशन अगदी निर्विवादपणे पारसुद्धा करून दाखवणं, काय नेमकी या यशाच्या मागची गमक वाटतं? भारतीय जनता पार्टीने विशेषतः देवेंद्रजी फडणवीस यांनी नगर विकास मंत्री म्हणून 14 ते 19 या दरम्यान जे कामं केली आणि ज्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टची पायाभरणी केली, त्याचे हे दृश्य परिणाम आज दिसत आहेत. या संपूर्ण निवडणुकीमध्ये देवेंद्रजी सोडून कुठल्याही पक्षाचा कुठलाही राजकीय नेता हा इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी समस्या, नागरिकांचे प्रश्न हे सोडवण्यासाठी असणारी आमच्याकडचं उत्तर याविषयी बोलताना दिसला नाही. आणि जवळपास 48% नागरीकरण होत आहे, आणि या 48% नागरीकरणाचे इश्यू फक्त आणि फक्त देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने मांडले त्याचा हा एक परिणाम आहे. आणि या ठिकाणी पक्षाची संघटना अतिशय मजबूत, सक्षम होती, स्थानिक नेतृत्व कार्यक्षम होतं. त्यामुळे या एकंदर 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या यशाचं जर वर्णन करायचं असेल तर केंद्रामध्ये नरेंद्रजी आणि राज्यामध्ये देवेंद्रजी यांच्या प्रतिमेचा, कार्याचा आणि प्रत्यक्ष डिलिव्हर केलेल्या गोष्टीचा फायदा भारतीय जनता पार्टीला मिळाला. आणि लोकल ठिकाणी कार्यक्षम नेतृत्व होतं. म्हणजे उद्या पुण्याचा विचार केला तर मुरली अण्णा मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली. या ठिकाणी चंद्रकांतदादा पाटील, सर्व आमदार, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, असं सगळं एक सक्षम युनिट पुण्यामध्ये होतं. त्याचा परिणाम झाला पिंपरी चिंचवडला शंकर जगताप आमदार, महेश लांडगे आमदार यांचाही परिणाम हा या 2 महानगरपालिकांमध्ये झाला. पण संपूर्ण यश जे मिळालं ते देवेंद्रजींनी 14 ते 19 या कालावधीमध्ये घेतलेले नगरविकास मंत्री म्हणून घेतलेले निर्णय हे या यशाला, कारण का इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट प्रत्यक्ष दिसायला
5-7 वर्षाचा कालावधी लागतो तो आता म्हणजे ते 2013ला मुंबईमध्ये असणारं मेट्रोचं जाळं आणि आज याचा विचार करता किती दूरदृष्टीने देवेंद्रजीने हे निर्णय घेतले होते त्याचा हा परिणाम आहे. आपल्याबरोबर प्रशांत सर सुद्धा आहेत. सर, काय सांगाल, पुणे शहरामध्ये सध्याचं वातावरण असं झालंय की सगळ्यांनाच महापौर व्हायचंय आणि जवळपास 5-7 नावं आहेत, सगळेच जण इच्छुक आहेत महापौर पदासाठी. अर्थात आरक्षण सोडत अजूनही बाकी आहे, मात्र असं असलं तरी महापौर पदाला इतकं मोठ्या प्रमाणात महत्त्व आत्ताच्या दरम्यानच्या काळामध्ये प्राप्त होण्यामागची नेमकी कारणं काय वाटतात? भारतीय जनता पक्षामध्ये 119 नगरसेवक आत्ता निवडून आलेत आणि क्षणभर मेयर कोण होणार याच्याहीपेक्षा जर या 119 नगरसेवकांमध्ये सर्वाधिक तरुण आणि नवखे चेहरे आहेत, तर अशा नवखे चेहऱ्यांचं सभागृह आणि ओव्हरऑल सभागृह 100हून अधिक नवीन नगरसेवक आहेत, पहिल्यांदा नगरसेवक निवडून आले आहेत. या सर्व नगरसेवकांना चालवणारा सभागृह नेता कोण, या महापालिकेची तिजोरी सांभाळणारा स्थायी समितीचा अध्यक्ष कोण, ही 2 नावं क्लिअर केल्याशिवाय महापौरांचं नाव क्लिअर होणार नाही. एक वेळ महापौर हा चेहरा फ्रेश होऊ शकतो, मात्र ह्या दोन्ही पदांवर अनुभवी लोक त्यांना पहिल्या टर्ममध्ये पाठवावी लागतील, तरच ते सभागृह व्यवस्थित चालेल. अन्यथा भारतीय जनता पक्षापुढे अनेक समस्या निर्माण होतील. तुमच्या मते कुणी असे चेहरे आहेत आता स्थायी समिती अध्यक्ष म्हणा किंवा सभागृह नेतेपदासाठी महत्त्वाचे? सभागृह नेते यापूर्वी धीरज घाटे, गणेश बिडकर, श्रीनाथ विमाले हे तिन्ही नेते होऊन गेलेले आहेत. मात्र त्यांच्याकडे आत्ताही 3 टर्म नगरसेवक पद निवडून आलेले, 4थ्या टर्म मध्ये असणारे राजेंद्र शिळीमकरे, वर्षा तापकिरे, मानसी देशपांडे, अशा अनेक काही मंडळी आहेत की ज्यांच्या 3 टर्म झालेल्या आहेत, 4थ्या टर्ममध्ये ते पदार्पण करतायत, मात्र त्यांना अद्यापर्यंत कुठेही स्थान मिळालेलं नाही. असे अनेक चेहरे आहेत, त्या चेहऱ्यांना भाजप संधी देऊ शकते. नक्कीच भाजप अशा वेगळ्या चेहऱ्यांना सुद्धा यावेळेस कदाचित स्थायी समिती अध्यक्षपदासाठी असेल किंवा सभागृह नेतेपदासाठी संधी देईल असं एकंदरीत सरांचं विश्लेषण सांगतंय. अर्थात या सगळ्यावरती आता बदलतं राजकारण नेमकं कसं चालू आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. अण्णा बोलतात आपल्याला, अंकुश अण्णांची. नाही, आपण सध्या माध्यमामध्ये पाहतो की वेळ पडली तर महापौर पदाचा तिढा हा दिल्लीपर्यंत सुद्धा जाऊ शकतो. आता जसं आहेर म्हणाले की महापौर पदाचा चेहरा कदाचित नवीन सुद्धा असू शकतो आणि पंतप्रधान मोदींचं धोरणच आहे की जी नावं कुठे चर्चित नाहीत अशांची वर्णी मोठ्या मोठ्या पदावर लावते. कालच भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदावरती निवड झालेले नवीन असतील, तसं जर का पुण्यामध्ये दिल्लीवरून नाव येणार असेल तर कोणाचंही नाव येऊ शकतं. ते नाव देवेंद्रजींच्या सुद्धा स्वप्नात असेल की नाही हे सांगता येत नाही. पाहूया, एक 10-15 दिवसामध्ये त्याचा निर्णय आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच अंकुश अण्णांनी सांगितल्याप्रमाणे दिल्लीवरून सुद्धा कदाचित पुण्याच्या महापौर पदासाठी एखादं नाव सजेस्ट होऊ शकतं असं त्यांचं म्हणणं आहे. या सगळ्यामध्ये मुंबईचं पॉलिटिक्स सध्या खूप इंटरेस्टिंग झालेलं पाहायला मिळतं, कारण वेगवेगळे पक्ष अजूनही महापौर पदाच्या शर्यतीत रस्सीखेच सुरू असलेली पाहायला मिळते. काय वाटतंय सर तुम्हाला, भाजपचाच महापौर होईल या सगळ्यामध्ये मुंबईमध्ये असा ठाम कुठेतरी आत्ताची शक्यता वाटते कुठे? मुंबईमध्ये? नाही, मुंबईचं सांगणं अवघड आहे, कारण आम्ही पुण्याचं काही सांगू म्हणजे पुण्यावरती काही बोलू शकतो, पण मुंबईवरती बोलणं पुण्यातल्या आमच्या लोकांना जिथं आम्ही प्रत्यक्ष ग्राउंड रिॲलिटी माहीत नाही, प्रत्यक्ष जागेवरचं गणित माहीत नाही, तर मुंबईबद्दल बोलणं उचित होणार नाही. पुण्यावरती आपण चर्चा होऊ शकते. पण पुण्याच विषयी जर सर बोलायचं झालं तर पुण्यामध्ये बदलतं राजकारण फार पाहायला मिळतं. गेल्या 10 वर्षांमध्ये जे पुणे आधी काँग्रेसचं समजलं जायचं किंवा राष्ट्रवादीचं समजलं जायचं, इतक्या मोठ्या प्रमाणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी असेल, उबाठा असेल, यांना इतक्या मोठ्या प्रमाणात घसरण जी आहे जागांची ती पाहायला मिळाली. नेमकी कारणं काय वाटतात की या सगळ्याच पक्षांनी मिळून केवळ फोकस सगळा मुंबईवर ठेवला होता, त्यामुळे पुण्यात अशी परिस्थिती निर्माण झाली? नाही, मुंबईवरती फोकस पुण्यातल्या लोकांनी ठेवलेला नव्हता. मुंबईच्या वरती फोकस हा मुंबईतल्या आणि दिल्लीतल्या राजकारणी लोकांनी ठेवला होता. पुण्यातले प्रश्न वेगळे होते आणि पुण्यामध्ये जी अनेक पक्ष झाले, म्हणजे अनेक युती झाले नाही. राष्ट्रवादी अ असेल, ब असेल, शिवसेना अ असेल, ब असेल, मनसे असेल, RPI असेल, वंचित असेल, या अनेक ह्याच्यामुळे आणि पुण्यामध्ये किती नाही म्हटलं तरी BJPचा आज होल्ड आहे हे मान्यच करायला लागेल. जेव्हा 158 125-20 येतात लोक, तेव्हा ग्राउंड रिॲलिटी आपण वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे. आणि मला असं वाटतं महापौर सुद्धा पुण्याचा हा सीझन लोकांना माहिती असलेला, पुण्याला आवर घालणारा, कारण पूर्वीचं पुणे छोटं आज पुढं राहिलेलं नाही, पुणे विस्तारलेलं पुणे आहे. त्या विस्तारलेला पुण्याला कवेत घेणारा
जरी सभागृह नेता आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन असला तरी पब्लिक फेस हा महापौर असतो. तर महापौर हा सीझन चांगला, लोकाभिमुख, लोकांना माहिती असलेला आणि ज्याला व्यवहार ज्ञान आणि राजकीय ज्ञान आहे असाच होईल असा माझा विश्वास आहे. यावेळेस महापौर पदासाठी अनेकांनी फ्लेक्सबाजी आत्तापासून सुरू केलेली पाहायला मिळते. अनेकांना असं वाटतं की आपणच महापौर होणार आहोत किंवा आपण प्रबळ दावेदार आहोत. तुमच्या लेखी असे कोणते चेहरे आहेत का की जे आता सध्या प्रबळ दावेदार ठरू शकतात? नाही, फ्लेक्सवरती महापौर कधी ठरत नाही, फ्लेक्सवरती आमदार ठरत नाही, मंत्री ठरत नाही. फ्लेक्सबाजी ही उथळ कार्यकर्त्याला काहीतरी आपण फार एकनिष्ठ आहोत त्या नेत्याशी दाखवण्याकरता फ्लेक्सबाजी असते. त्याचा महापौर पदाशी काही संबंध नाही. पण जी नावं चर्चेला आहेत, म्हणजे भीमालय असेल, बिडकर असेल किंवा बाकी असेल, मला असं वाटतं यावर्षी पहिल्या वर्षी महिला महापौर होईल आणि ती 2-3 टर्म केलेली महिला महापौर असेल. अर्थात आरक्षण काय पडतं याच्यावर सगळं गणित अवलंबून राहील. नक्कीच उद्या या सगळ्यामधलं आरक्षण जे आहे ते पडणार आहे आणि आरक्षण पडल्याच्या नंतर नेमकं काय काय होतं, आरक्षणाची सोडत कशा पद्धतीने निघते, त्यावरती पुढची सगळी समीकरणं जी आहेत महापौर पदाची ती अवलंबून असणार आहेत. मात्र महापौर पदा इतकंच स्थायी समिती अध्यक्षपद, सभागृह नेतापद हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे. अर्थातच माझ्याबरोबर अरुण सर सुद्धा आहेत. सर काय सांगाल एकंदरीत, जसं म्हणजे अगदी उज्ज्वल केसकर असतील, अद्वैत सर असतील, अद्वैत सरांनी सुद्धा असं सांगितलं की या सगळ्यामध्ये स्वतः शरद पवार पुण्यामध्ये फिरकले नाहीत, शरद पवारांचे कुठलेच मोठे नेतेही फिरकले नाहीत, रोहित पवारांव्यतिरिक्त कुणी आलं नाही, ठाकरे गटाकडून कुणी मोठे चेहरे येऊन गेले नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडी जी आपल्याला विधानसभेला पाहायला मिळाली होती, महाविकास आघाडीनं पुण्याला बाय दिला असं म्हणायचं का मग? कारण जे महायुतीतले नेते होते त्यांच्याकडूनच पुण्यामध्ये प्रचार झाला, भले ते वेगळे लढत असतील तरी सुद्धा. नाही, जसं तू म्हटलीस की आता शरद पवार साहेब दिसले नाहीत किंवा मग एकूणच ठाकरे बंधू दिसले नाहीत पुण्यामध्ये, पण एकूणच पुण्याची निवडणूक ही दादांनी म्हणजे दादांच्या हवाली यांनी केली होती, अजित पवारांच्या हवाली यांनी केली, दोन्ही राष्ट्रवादींनी मिळून, असं एक साधारणपणे चित्र होतं. सुप्रिया सुळेंनी त्यामुळे फार त्याच्यामध्ये प्रयत्न केले नाहीत. आणि साहेब किती दिवस आणखी करणार? शेवटी पुन्हा तो एक प्रश्न असतो की एक तर त्यांचं वय हा भाग आहे आणि इतक्या वरिष्ठ नेत्याला, ज्येष्ठ नेत्याला अजूनही तुम्ही महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आणणार का? त्यामुळे त्यांनी एका अर्थाने दुर्लक्ष केलं किंवा फारसं लक्ष घातलं नाही, हा त्यातला भाग. ठाकरे बंधूंनी प्रयत्न करणं अपेक्षित होतं खरं तर. जशी चुरस निर्माण झाली होती त्या चुरशीचा लाभ हा सगळ्या घटकांना मिळू शकला असता, जसं अजित पवारांना काही प्रमाणात झाला. कारण एकतर्फी वाटणारी निवडणुकी पुढे अटीतटीची झाली, तशी त्या अटीतटीच्या लढतीमध्ये ठाकरे बंधूंनी जर प्रयत्न केले असते निश्चितपणे तर त्यांना देखील लाभ झाला असता. आता हे झालं पुण्यापुरतं, पण मला आवर्जून सांगायचं असं आहे की काही ठिकाणी म्हणजे राज्यामध्ये 29 ठिकाणच्या निवडणुका झाल्या, पण माझं लक्ष वेधून घेतलं ते चंद्रपूरच्या लढतीने. म्हणजे तिथे ज्या पद्धतीनं काँग्रेस पुनरागमन केलं किंवा काँग्रेसनी जवळजवळ सत्ता स्थापनेच्या स्थितीमध्ये आता काँग्रेस आहे, किंवा लातूरमध्ये ठीक आहे भाजपने अगदी आपण जसं पुष्पार्पण मस्त म्हणतो तसं ते सत्तार्पण नसतो असं लातूरमध्ये केलं, कारण रवींद्र चव्हाण तिथे गेले आणि त्यांनी ती सत्ता त्यांच्या ताब्यात दिली. किंवा कोल्हापूरची लढत, मला तिथे पण त्यांचं कौतुक वाटतं की ठीक आहे तिथे त्यांचा आकडा आता सत्ता किंवा महापौर स्थापन करावा इतपत नाही, पण ज्या पद्धतीनं पण ते पाटलांनी लढलंय म्हणजे जसं वाघ लढावा तशा पद्धतीने या सगळ्या शक्तींच्या विरोधात तो लढला, तर त्याचं मला कौतुक वाटतं. इकडे भिवंडीमध्ये वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. तिथे देखील सत्ताधारी किंवा एकूण जे कोणी प्रस्थापित होते त्यांच्या विरोधामध्ये अशा पद्धतीनं ही निवडणूक झाली. त्यामुळे जिथे जिथे कुठे म्हणून अशा पद्धतीचे निकाल लागले तर ते विरोधकांना निश्चितपणे प्रोत्साहन देणारे, त्यांच्यामध्ये जान आणणारे आणि महत्त्वाचं म्हणजे की कोणीतरी आहे कुठेतरी तुम्हाला खाली बसवणारं, तुम्हाला बाजूला सारणारं. त्यामुळे तुम्ही जनतेला गृहीत धरू नका किंवा विरोधी पक्षांना गृहीत धरू नका. ते इतके क्षीण झाले नाहीत की त्यांचं इथे नामोनिशान मिटेल. आणि त्यामुळे ती गोष्ट लोकशाहीच्या दृष्टिकोनातनं म्हणजे आज आपण की अख्खा महाराष्ट्र जिंकायचा आहे आणि विरोधक मुक्त करायचा आहे, काँग्रेस मुक्त करायचा आहे, ते होऊ शकत नाही. जोपर्यंत लोकांनी ठरवलं नाही तोपर्यंत काहीच घडू शकत नाही. त्यामुळे हा मेसेज या 4-5 निकालातून गेला आणि त्याचं मला अतिशय अप्रूप वाटतं. आणि ही या निवडणुकीचं म्हणजे ठीक आहे सत्ताधाऱ्यांची ताकद होती, ते निवडून आले, त्यांनी काय पद्धतीनं निवडणूक लढवली हे आपल्याला माहिती आहे, पण विरोधकांचा आवाज पूर्णपणे दाबला गेला नाही आणि विरोधक सत्तेमध्ये काही ठिकाणी आले आणि काही ठिकाणी ते सक्षम प्रबळ विरोधक म्हणून काही सभागृहामध्ये असणार आहे. ही निश्चितच लोकशाहीच्या दृष्टिकोनातनं खूप चांगली बाब आहे असं मला वाटतं.
तर हे सगळं तुम्ही सांगितलं त्यानंतर सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न ज्याच्यावर इथे सुद्धा सगळी चर्चा रंगली आहे ती म्हणजे सभागृह नेतेपद असेल पुणे शहराचं किंवा मग महापौर पद असेल. तुमचं विश्लेषण आतापर्यंतचा अनुभव सगळा काय सांगतोय सर, काय होईल यंदाची? नाही, जसं आता प्रशांत म्हटलं की अनुभवी चेहरा द्यावा लागेल, कारण जवळजवळ काय 90-100 लोक हे नवीन आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना एका अर्थाने म्हणजे खरं तर ते स्मार्ट जनरेशन आहे, पण त्यांना नियंत्रित ठेवण्यासाठी, कारण कसं असतं की सत्तेमध्ये असं असतं की वरनं जे सांगितलं ते फॉलो करायचं, पण आत्ताची जनरेशन तशी नाही की त्याचे स्वतःचे म्हणून काही विचार असतात, त्याला स्वतःचे काही मतं असतात, त्याच्या भूमिका असतात, त्यामुळे त्या सगळ्यांना एकत्रित घेऊन जाणारं नेतृत्व द्यावं लागेल, सर्व समावेशक ज्याला भूमिका घेणारं नेतृत्व द्यावं लागेल. आणि महापौर पदाचा चेहरा हा निश्चितपणे, कारण तो तर चेहरा एक असतो, तो एक प्रथम नागरिक असतो, तो शहराचं एक शान म्हणतो आपण, तशा पद्धती असतं, त्यामुळे त्याचाही विचार एक हुशारीने, आणि भारतीय जनता पक्ष म्हणजे पुण्याचा जर विचार केला तर भारतीय जनता पक्ष तसा खूप हुशार म्हणण्यापेक्षा चलाक आहे की केव्हा कुठे कसा चेहरा द्यायचा, जेणेकरून पुढच्या काळातल्या निवडणुका किंवा राजकारणाची गणितं देखील त्याच्यावरती अवलंबून असतात, त्यामुळे तसे चेहरे ते देतील. महिलांना स्थान देणे हे आवर्जून, कारण आता इतक्या महिला जवळजवळ आता निम्म्यापेक्षा जास्त महिला याच्यात असणार आहे, त्यामुळे महिलांना दुर्लक्षित करून चालणार नाही, महिलांना देखील स्थान द्यावं लागेल, मग कदाचित सभा. भाजपने पण यावेळेस 92 महिला निवडणुकीच्या रिंगणात उभ्या केल्या होत्या, त्यामुळे कदाचित महापौर पदासाठी किंवा सभागृह नेते पदासाठी सुद्धा महिलेला एखादा चान्स मिळेल. निश्चितपणे मी जसं म्हटलं की आता 22 तारखेला आरक्षण पडेल आणि आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर कुठली नावं संभाव्य किंवा पर्याय येतात, पण महिलांना स्थान हे द्यावं लागेल, तरुणांना स्थान द्यावं लागेल आणि याची खबरदारी राजकीय पक्षांना घ्यावी लागेल, अन्यथा मग परिणाम देखील आपल्याला वेगळे बघायला मिळू शकतात. नक्कीच आपण बघतोय वाडेश्वर गटावरती या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या रंगलेल्या आहेत, विशेषतः पुणे, पिंपरी चिंचवड आणि त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या सुरू असलेलं सगळं राजकारण, निवडणुकांचे निकाल, या निकालांच्या नंतर महापौर पदासाठी सुरू असलेली रस्सीखेच, सभागृह नेतेपदासाठी सुरू असलेल्या वेगवेगळ्या नावांची चर्चा, या सगळ्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचं डिस्कशन या ठिकाणी सुरू असलेलं पाहायला मिळतं. अर्थात विशेष म्हणजे महत्त्वाचं या सगळ्यामध्ये असं आहे की उद्या आरक्षण सोडत आहे, महापौर पदासाठी नेमकं कुणाला, या सगळ्यामध्ये कोण प्रबळ दावेदार आहेत हे तर आपल्याला ठाऊक आहे, मात्र असं असताना आरक्षण नेमकं कशा पद्धतीने सुटतं त्यावर पुढच्या सगळ्या गोष्टी अवलंबून असणार आहेत. त्यामुळे आरक्षण सोडत आणि त्यानंतर सभागृह नेतेपद ठरणं, स्थायी समिती अध्यक्षपद ठरणं, या सगळ्यावर पुढे येणाऱ्या ज्या काही निवडणुका आहेत किंवा एकंदरीतच आता जरी सत्ता भाजपच्या हातात असली तरी सुद्धा या 3 महत्त्वाच्या पदांवरती कोण चेहरे जातात त्याच्यावर इथून पुढचं सगळं राजकारण आणि शहराचा विकास हे सगळं अर्थातच अवलंबून असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.